नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका मला काहीतरी हवं आहे, तुम्ही द्याल का? रविराज सर म्हणतात, अगं मी तुला कधी नाही म्हटलं आहे का? मी तुला कुठलीच गोष्ट कधीच नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे बोल बाळा, तुला काय हवं आहे? तू फक्त बोल, तुला काय हवं आहे आणि ते मिळालंच असं समज. सायली म्हणते, मला बाकी काही नको आहे, पण रविराज काका तुम्ही आणि प्रतिमा आत्या आज माझ्यासोबत एका ठिकाणी याल का? रविराज सर म्हणतात, पण कुठे जायचं आहे बाळा? सायली म्हणते, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्ही दोघंही माझ्यासोबत याल ना? कारण मी आज तुमच्यासोबत एका ठिकाणी जाणार आहे. खरं तर माझा हट्ट आहे असं समजा, मला तिथे गेल्यावर बरं वाटेल असं समजावं तर, पण तुम्ही दोघं माझ्यासोबत यायचं आहे. रस्ता मी तुम्हाला सांगेन. प्रतिमा आत्या म्हणतात, हो बाळा, पण नक्की जायचं आहे कुठे? सायली म्हणते, प्लीज ते मला विचारू नका की कुठे जायचं आहे, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही दोघं माझ्यासोबत याल का? रविराज सर म्हणतात, काही हरकत नाही, आम्ही तुझ्यासोबत येऊ, पण कधी आणि कसं जायचं आहे ते फक्त सांग. सायली म्हणते, रविराज काका जायचं आहे, पण ते तुमच्याच गाडीने चालेल ना? रविराज सर म्हणतात, हो चालेल. सायली म्हणते, मग आपण थोड्या वेळातच निघणार आहोत. रविराज सर आणि प्रतिमा आत्या सायलीला आता काही प्रश्न न विचारता तिच्यासोबत जायला तयार होतात. हे पाहून सायली तर खुश होते, पण अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतात. अर्जुन मनाशीच म्हणतो, मला वाटलं होतं की सिनियर आणि आत्या दोघंही सायलीला प्रश्न विचारतील की कुठे जायचं आहे, कशासाठी, पण त्यांनी तर काहीच विचारलं नाही. सायलीच्या एका शब्दाखातर दोघंही तयारही झालीत आणि म्हणूनच अर्जुन त्या तिघांकडेही पाहत असतो आणि त्याचवेळी अर्जुनला आता चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, असं म्हणत अर्जुन चैतन्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, बोल चैतन्य. हो अच्छा, मी आता घरीच जातो. हो त्या केस संदर्भाचा पेनड्राईव्ह घरीच राहिला आहे. हो मी जातो तिथे. असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहते. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, मला जरा जावं लागेल. तर सायली म्हणते, काय हो, जावंच लागेल का? तर आता अर्जुन म्हणतो, मी आलोच. असं म्हणत आता अर्जुन घरी जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन नागराजला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याचवेळी सचिनच्या फोनवर आता राकेशने फोन केलेला असतो. राकेश घडलेला सर्व प्रकार आता नागराजला सांगतो. तरी नागराज म्हणतो, काय ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन? तर आता राकेश म्हणतो, हो, कारण आता सायली आणि अर्जुनची खात्री पटली आहे की सायली हीच खरी तन्वी आहे आणि त्यामुळे आता सायलीला असं वाटतंय की 25 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता, तो अपघात जर पुन्हा घडवून आणला तर तिची मेमरी परत येईल. आता हे ऐकून नागराजला धक्काच बसतो. तर नागराज राकेशला म्हणतो, नाही बाबा, तिची मेमरी परत येऊन चालणार नाही, कारण काहीही झालं तर तिची मेमरी परत यायला नको. कारण दादाला जर कळलं की हीच खरी तन्वी आहे, सायली म्हणजेच तन्वी आहे, तर एका सेकंदात सगळी प्रॉपर्टी तो तिच्या नावावर करून मोकळा होईल आणि मग आपल्या हातात चिंचोके राहतील, नुसते चिंचोके. तर आता राकेश म्हणतो, पप्पा मी तुमच्या मेहनतीवर पाणी फिरू देईन का? तर सचिन राकेशला म्हणतो, म्हणजे आता तुझा नक्की प्लॅन काय आहे? राकेश म्हणतो की आता ती तन्वी किल्लेदारांच्या घरात परत नाही येऊ शकत, कारण आता मी असं काहीतरी करेन ना की ते संपूर्ण किल्लेदार, अख्खं कुटुंब कायमचं वर जाईल. आता राकेशचं हे बोलणं नागराजला काही कळत नाही आणि म्हणूनच नागराज राकेशला म्हणतो, राकेश नक्की तुझ्या मनात काय चालू आहे? तर राकेश हसू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते की शेवटी ती वेळ आलीच, आपल्याला आता थोड्याच वेळात निघावं लागेल. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण मी माझी मीटिंग पूर्ण करून येतो. पण अर्जुनच्या मनात धाकधूक असते, त्याच्या मनात भीती असते आणि अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आपण जे करतोय ते योग्य करतोय ना? म्हणजे आपण कोणाचा सल्ला घेतला नाही किंवा कोणाला काहीच सांगितलं नाही आहे आणि एवढी मोठी रिस्क घेतोय, एवढं मोठं पाऊल उचलतोय. मला खरं तर खूप भीती वाटते, काळजी वाटते, आपल्या बाळाची काळजी वाटते. तर सायली म्हणते, तुम्हाला खरं सांगू का, जितकी तुम्हाला भीती वाटते ना तितकीच भीती मलाही वाटते. न जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क घेणं हे एका आईला काय वाटू शकतं, ह्याचा मी अनुभव घेतेय. तर सायली आता ती सुद्धा घाबरून गेलेली असते. अर्जुन म्हणतो, मग तू एक काम कर, खरं तर मी तुमच्यासोबत असायला होतो गाडीत, पण ते शक्य नाही आहे. पण तू एक काम करशील ना, सिनियरला गाडीचा स्पीड कमी ठेवायला सांग.
आणि बायको तू स्वतःची काळजी घे. सायली अर्जुनला म्हणते तुम्ही नका काळजी करू, मी आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेईन, त्याला काही होऊ देणार नाही. आणि देवी आई आहेच ना आपल्यासोबत, ती मला आणि माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. तिचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहेत, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आता अर्जुनच्या मनात भीती असते तर सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला एक सांगू का, आमचे मधुभाऊ काय म्हणायचे, जर आपला हेतू चांगला असेल तर समोरच्या गोष्टीला घाबरू नका, कारण यश तुमचंच आहे, ध्येय गाठता येतं, त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबात घाबरू नका, आपल्याला यश नक्कीच मिळेल. आणि मी तुम्हाला अगोदरच वचन दिलं आहे की आपल्या बाळाला धोका पोचेल असं मी काहीही करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचा त्याला धोका पोचू देणार नाही. जर मला वाटलं की पुढे काहीतरी धोका आहे तर हा माझा प्लॅन मी त्या क्षणी थांबवेन, तुम्ही नका काळजी करू. आणि तसंही तुम्ही असणार आहात ना मागे, मग तुम्ही कसं काय काही होऊ द्याल आपल्या बाळाला. तर अर्जुन म्हणतो कधीच काही होऊ देणार नाही. असं म्हणत आता जड अंतःकरणाने शेवटी अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांना शुभेच्छा देतात. आणि आता दोघांनीही ठरवलेलं असतं की हा अपघात रिक्रिएट करायचाच. आता अर्जुन सायलीला म्हणतो आलोच मी, असं म्हणत आता अर्जुन घरी जायला निघतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात सुमन, मी सायली आणि रविराज म्हणजे थोड्या वेळाने बाहेर जाणार आहोत संध्याकाळीच, आणि 1.5-2 तासाने येऊ परत, हो ना ग सायली. तर सायली म्हणते हो प्रतिमा आत्या. तर सुमन काकू आता सायलीला विचारतात पण कुठे जाताय तुम्ही. तर सायली म्हणते तेवढं मात्र विचारू नका सुमन काकू, आल्यावर मी सगळं काही तुम्हाला सांगेन. आता सुमन काकू, सायली आणि प्रतिमा आत्या यांचं बोलणं आता इथे राकेश ऐकत असतो. तर सायली सुमन काकूंना म्हणते ते म्हणतात ना, एखादी गोष्ट आधीच सांगितली तर ती मनासारखी होत नाही असं समजा, आणि म्हणूनच मी कोणाला काहीही सांगत नाहीये. तर सुमन काकू म्हणतात बरं मी नाही विचारत, पण तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. असं म्हणत आता सुमन काकूंनी नकळतच सायलीला शुभ आशीर्वाद दिलेला असतो. तर इकडे राकेश मनाशीच म्हणतो की सायली तुझी इच्छा पूर्ण होईल की नाही माहीत मला, पण मी 25 वर्षापूर्वी माझ्या पप्पांची अपूर्ण राहिलेली इच्छा मात्र पूर्ण करणारच. तुम्ही आता इतिहास घडवायला निघालात, परंतु हाच इतिहास आता मी बदलून टाकणार आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता धावत पळत बाहेर येते, परंतु तोपर्यंत ते लेटर कल्पनाताईंच्या हाती लागलेलं असतं. कल्पनाताई ते लेटर वाचतात आणि त्यावेळी त्यांना कळतं की अस्मिताला जॉब लागला आहे. अस्मिता येताच कल्पनाताई ते लेटर अस्मिताच्या हातात देतात आणि म्हणू लागतात हे तुझ्या नावाचं एका कंपनीचं ऑफर लेटर आहे, तुला जॉब लागला आहे. तर आता अस्मिता म्हणते मी तुला सांगणारच होते मम्मा की मला जॉब लागला आहे. तर आता अश्विन सुद्धा चिडतो आणि म्हणू लागतो जॉब लागलाय म्हणजे आपणहून तर लागला नसेल ना, कारण त्यासाठी तू इंटरव्ह्यू दिला असेल ना, म्हणजे गेले काही दिवस तुझ्याकडून ही प्रोसेस सुरू होती, तू त्यासाठी प्रयत्न करत होतीस, पण तू आम्हाला काही सांगितलं नाहीस ना. असं म्हणत आता अश्विन सुद्धा अस्मितावर खूप चिडलेला असतो. आता अस्मिता खरं बोलत म्हणते स्मितला घेऊन मी बाहेर जात होती ना, त्यावेळी याच इंटरव्ह्यूसाठी मी प्रयत्न करत होते, मी जॉबसाठी प्रयत्न करत होते आणि याच इंटरव्ह्यू मी दिल्या होत्या. तर आता मात्र कल्पनाताई अस्मिताच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि म्हणू लागतात अस्मिता म्हणजे आत्तापर्यंत तू आमच्याशी खोटं बोलून घराबाहेर पडत होतीस, अगं ते सगळं जाऊ देत, पण तुला जॉब करायची गरजच काय आहे. अस्मिता अगं आम्ही आहोत ना जिवंत. तर अस्मिता म्हणते म्हणजे मी आता आयुष्यभर तुमच्यावर डिपेंड राहायचं आहे का मम्मा. मम्मा अगं स्मितला कसं वाढवायचं याचा विचार नको का करायला. तर कल्पनाताई म्हणतात अस्मिता स्मित लहान आहे, त्याला तुझी गरज आहे, पैशांची नाही. तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते हेच मी तुला म्हणत होते, तुझ्याशी बोलायला गेलं ना की तू कशी रिॲक्ट होशील ना काहीच माहीत नसतं, आणि म्हणूनच मी तुझ्याशी काही बोलत नव्हते आणि तुला काहीच सांगत नव्हते. तर कल्पनाताई म्हणतात म्हणजे तू कितीही चुकीचं वागलीस तरी आम्ही तुला थांबवायचं नाही. तर त्याचवेळी अश्विन त्यांना थांबवतो आणि मग तो एक मिनिट, तुमच्या दोघींचे आवाज वाढत चालले, त्यामुळे प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा, शांतपणे बोला. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी पूर्णाजी आलेल्या असतात. तर विमलताई म्हणतात पूर्णाई आले आहेत. तर अश्विन कल्पनाताई आणि अस्मिताला म्हणतो प्लीज पूर्णाजीच्या समोर हा विषय नको, आणि त्यामुळे कल्पनाताई आणि अस्मिता शांतच होतात. तर त्यावेळी पूर्णाजी येत म्हणतात काय गप्पा चालल्या आहेत. तर कल्पनाताई म्हणतात नाही काही नाही सहजच, परंतु पूर्णाई तुम्हाला काही हवं होतं का. तर पूर्णाजी सायलीला आवाज येत म्हणतात मला जरा कॉफी दे ग सायली. तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अहो सायली इथे नाही आहे, प्रतिमाकडे गेली आहे. तर पूर्णाजी म्हणतात हो ना, मी तर विसरूनच गेले होते, खरं तर सायली इथे नाही हे लक्षातच राहत नाही. तर विमलताई म्हणतात मी बनवते कॉफी. तर आता पूर्णाची कल्पनाताईंना म्हणतात सायली कधी येणार आहे ग, सायली नाही तर मला तर करमतच नाही आहे.
कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, अहो तिला तिथे जाऊन फार दिवस झाले पण नाहीयेत आणि तसंही ती मध्ये येऊनच गेली की. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, पण तेवढ्याने काय होतं, चल पूर्णाची, आपण तिला भेटायला जाऊ. पूर्णाची अस्मिताला म्हणतात, अगदी माझ्या मनातलं बोललीस, आपण आता कधी निघूयात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा माझी एक महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग आहे, मी रूममध्येच आहे, मला जरा कॉफी पाठवशील का. कल्पनाताई म्हणतात, हो पाठवते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, मम्मा माझी मीटिंग संपल्यानंतर मी जरा सिनियरच्या घरी जाणार आहे, महत्त्वाचं काम आहे. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अरे बायकोला भेटायला रविराज भाऊजींचं निमित्त कशासाठी काढतोस रे, खरं सांगून जा की. आता मात्र अर्जुन शांतच होतो. कल्पनाताई आता अस्मिताकडे पाहतात आणि अर्जुनला म्हणतात, का आता सांगून जायची पद्धतच उरली नाहीये. अस्मिताच्या लक्षात येतं की हे सगळं काही आपल्यासाठी आहे. तर अर्जुन म्हणतो, बरं मी सांगून जातो, ओके, मी बायकोलाच भेटायला जात आहे. तर पूर्णाची अर्जुनला म्हणतात, मग आज आम्ही तुझ्याबरोबर येणार आहोत. तर आता हे ऐकून अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, सिनियरच्या घरी, आणि तुम्ही का. तर पूर्णाची अर्जुनला म्हणतात, का म्हणजे तिथे येण्यासाठी आम्हाला काही कारण हवे का. तर अस्मिता म्हणते, हो ना, आम्हाला सायलीला भेटायचं आहे आणि सायलीला भेटून मला थोडं बरं तरी वाटेल. असं म्हणत आता अस्मिताला सायलीला भेटायचं असतं, परंतु आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं. तर अर्जुन मनाशीच म्हणतो की सायली सिनियर आणि प्रतिमा त्याला घेऊन घराबाहेर पडणार आहे. परंतु त्याचवेळी पूर्णाची आणि अस्मिता त्या ठिकाणी पोहोचले तर सायलीचा प्लॅनच कॅन्सल होणार, म्हणजे मला कसलंच टेन्शन उरणार नाही. तर त्यावेळी पूर्णाची अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे कसला विचार करतोयस, तुझी मीटिंग संपव आणि चल लवकर. अर्जुन म्हणतो, हां माझी मीटिंग मी लगेच संपवतो, मग आपण निघूयात, आलोच मी. असं म्हणत अर्जुन मीटिंगसाठी निघून जातो. तर इकडे पूर्णाची विमलताईंना आवाज देत म्हणतात, विमल ते कॉफीचं राहू देत, मला खोलीपर्यंत सोडायला ये. तर अस्मिता म्हणते, थांब पूर्णाची, मी येते. असं म्हणत अस्मिता आता पूर्णाजींसोबत त्यांच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे कल्पनाताई अश्विनला म्हणतात, बघितलंस ना, आता विषय टाळण्यासाठी ती मुद्दामहून पूर्णाईंच्या रूममध्ये निघून गेली. तर अश्विन म्हणतो, जाऊ देत ना मम्मा, तू उगाच चिडचिड का करतेस, स्वतःला त्रास करून का घेतेस. परंतु अस्मिताचं हे वागणं कल्पनाताईंना अजिबातच आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता पूर्णाजींना आवाज देत म्हणते, पूर्णाजी मी तुझ्यासाठी फ्रेश साडी काढून ठेवते हा, तेच नेसून चल. असं म्हणत अस्मिता पूर्णाजींची एक साडी काढून ठेवत असते. परंतु त्याचवेळी अस्मिताला ऑफिसमधून फोन आलेला असतो. अस्मिता पाहते तर बॉसचा फोन असतो. अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, बॉसचा फोन आलाय, सर यासाठीच कॉल करत असतील की अपॉइंटमेंट लेटर मिळालं की नाही हे विचारण्यासाठी. अस्मिता खूप खुश असते आणि लगेच फोन उचलते आणि म्हणते, हॅलो सर बोला. हो मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे, थँक्यू सो मच सर, मी मंडेपासून जॉईंट होतेच. परंतु त्यावेळी अस्मिताचे सर अस्मिताला म्हणतात, सॉरी अस्मिता सुभेदार, मी खरं तर यासाठी तुम्हाला फोन केला होता की हा जॉब आमची कंपनी तुम्हाला नाही देऊ शकत. आता हे ऐकून अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. अस्मिता म्हणते, म्हणजे सर तुम्ही आता मला जॉईनिंग लेटर पाठवलं आहे ना, मग तुम्ही असं कसं बोलू शकता. तर ते म्हणतात, नाही खरं तर आम्ही दुसऱ्या व्यक्तीचं सिलेक्शन केलं आहे, पण तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत. अस्मिता म्हणते, पण सर का, काय झालं आहे नक्की असं. तर ते सर अस्मिताला म्हणतात, तुमच्या बाबतीत आम्हाला जे काही कळालं आहे त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला आणि अशा व्यक्तींना आमची कंपनी जॉब नाही देऊ शकत. अस्मिता म्हणते, माझ्याबद्दल कोणी आणि नक्की काय सांगितलं आहे. आता मात्र अस्मिताला धक्काच बसतो, तिला तर काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे कल्पनाताई अश्विनला म्हणतात, बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांनी स्वतःचं करिअर घडवावं असं मलाही वाटतंय, यात काहीच चुकीचं नाहीये. पण अस्मिताच्या बाबतीत तसं एवढ्यात नाही करू शकत आपण, कारण अस्मिताचं बाळ लहान आहे आणि या परिस्थितीत तिला जॉब करायची काय गरज आहे. आता पण बघितलंस ना अश्विन, अरे आपण तिच्याशी काहीतरी बोलत होतो पण तिला विषय टाळायचा होता आणि म्हणून ती पूर्णाईंच्या रूममध्ये निघून गेली. पण नाही, आता मला हे सगळं काही पूर्णाईंना सांगावंच लागेल, तिचे कान पिळायला पूर्णाईंनाच सांगावं लागेल. असं म्हणत कल्पनाताई पूर्णाजींच्या रूमच्या दिशेने निघालेले असतात. परंतु त्याचवेळी तिथे प्रतापराव येतात आणि म्हणतात, थांब कल्पना. तर कल्पनाताई म्हणतात, अहो पण तुमची कॉन्फरन्स होती ना, मग तुम्ही असे अचानक आत्ता कसे का आलात. तर प्रतापराव म्हणतात, अगं माझी कॉन्फरन्स कॅन्सल झाली म्हणून मी परत आलोय, पण तुला इतकं चिडायला काय झालंय. तर अस्मिता म्हणते, मी सांगते नक्की काय झालंय ते. तर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, ऐका आता हिच्याच तोंडून. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, मम्मा आता तू खुश हो, कारण सगळं काही आता तुझ्या मनासारखं झालंय, तुला हवं ना तेच घडलं आहे. गेली माझी नोकरी, पेढे वाट पेढे. असं म्हणत अस्मिता कल्पनाताईंवर चिडलेली असते.
तर अश्विनही त्यालाच काहीच कळत नसतं. अश्विन म्हणतो नोकरी गेली म्हणजे? अगं आता काही मिनिटापूर्वी तुझ्या हातात तुला जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर मिळालं होतं ना, मग तू असं कसं बोलू शकतेस? तर अस्मिता म्हणते अरे माझं नशीबच फुटकं आहे. अरे एवढी मेहनत केली होती, एवढ्या इंटरव्ह्यूज दिल्या होत्या, कशी बशी ही एक एक नोकरी मिळाली होती मला. तर प्रतापराव आता अस्मिताला म्हणतात म्हणजे तू नोकरी करणार आहेस? तर अस्मिता म्हणते हो, पण सचिन दीक्षित नावाचा माणूस माझ्या आयुष्यात होता, तो मला सुखाने जगू देईल आणि तो मला नोकरी तरी करू देईल. तर अश्विन म्हणतो पण आता इथे त्या सचिनचा काय प्रश्न आहे? तर अस्मिता म्हणते अरे त्यानेच आता कंपनी मॅनेजरला फोन केला, माझ्या विरुद्ध कान भरलेत. आणि त्यांना काय सांगितलं की मी पैशाला हापापलेली बाई आहे, लूज कॅरेक्टरची आहे आणि मला जर कंपनीने हायर केलं तर कंपनीचं नाव बदनाम होईल. तर अश्विन म्हणतो काय? तर कल्पनाताई म्हणतात असं कसं बोलू शकतो तो? तर प्रतापराव म्हणतात आणि तुझ्या कंपनीचा मॅनेजर त्याच्या बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवू शकतो? तर अस्मिता म्हणते सचिनने काही एवढेच पराक्रम केले नाही आहेत, तर त्याने माझ्या व्यतिरिक्त एका माणसाचं नाव सुचवलं, त्याला हायर करण्यासाठी पैसे अपॉइंट केले आणि जर कोणी पैसे देत असेल, पैशाची ऑफर देत असेल तर कोण नकार देणार आहे? अस्मिताला खूप वाईट वाटतं. अस्मिता रडतच प्रतापराव कल्पनाताईंना म्हणते खूप मेहनतीने मी माझं अस्तित्व, माझं नाव मिळवण्याचं, कमवण्याचा प्रयत्न करते, पण हा सचिन दीक्षित माझी पाठच सोडत नाहीये. मी त्याला डिवोर्स दिलाय ना, मग तरीसुद्धा तो माझ्या मागे का लागलाय? अस्मिताच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ते पाहून कल्पनाताई पुढे येतात, पण त्यावेळी अस्मिता त्यांचा हात पकडते आणि म्हणू लागते मम्मा, तुझी इच्छाशक्ती आज माझ्या इच्छाशक्ती पुढे जिंकली आहे आणि मम्मा आज तुला हवंय ना तसंच घडलंय. आता यापुढे मी कायमची घरात बसून राहते आणि मी आणि स्मित तुमच्या पैशांवर आयुष्यभर जगतो. आता एकदम खुश ना? असं म्हणत अस्मिता रागाने तिथून निघून जाते. कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात माझी अशी काहीच इच्छा नव्हती आणि मी असा विचारही केला नव्हता गं, पण खरं तर मी फक्त बाळाचा विचार करत होते, बाळाची मला काळजी वाटत होते, पण शेवटी मीच वाईट ठरले. प्रतापराव कल्पनाताईंना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कल्पनाताई रडतच तिथून निघून जातात. अश्विन म्हणतो मम्मा गं थांब ना, तू अशी का वागतेस, का करतेस असं? प्रतापराव अश्विनला म्हणतात अश्विनचा तू तुझ्या मम्मासोबत बोल, मी अस्मिताशी बोलतो, दोघांनाही आपल्याला समजवावं लागेल, या सगळ्यातून मार्ग काढावा लागेल. पण हो, यातलं सायली अर्जुनला काहीही कळायला नको, कारण सायलीला यातलं काही कळालं तर ती स्वतःला त्रास करून घेईल, त्यामुळे या दिवसात तिला या गोष्टी कळायला नकोत. आता प्रतापराव अस्मिताला समजावण्यासाठी येतात. अस्मिता खूप रडत असते. आता आपल्या वडिलांना पाहतात ती आपले डोळे पुसते. प्रतापराव अस्मिताला म्हणतात अस्मिता तू नोकरी शोधतेस हे मला खरंच माहीत नव्हतं, पण आता मला कळतंय, तुझी धडपड मी पाहतोय. प्रतापराव अस्मिताला समजावत म्हणतात पण खरंच सांगू का, तुला मिळालेली नोकरी अशी तुझ्या हातातून जायला नको होती. तर अस्मिता रडतच प्रतापरावांना म्हणते डॅड मी त्या सचिनला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहे ना, मग परत परत तो माझ्या आयुष्यात का येतोय? माझी एक साधी इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या कमाईवर माझ्या स्मितला लहानाचं मोठं करावं, माझं स्वतःचं नाव, माझी एक ओळख निर्माण करावी, तेही मी करू शकत नाही आता. प्रतापराव अस्मिताला समजावत म्हणतात अस्मिता बाळा तू असं का बोलतेस? अगं एक नोकरी हातातून गेली म्हणजे सगळं काही संपलं असं तर होत नाही ना. आणि सचिन असं किती तुझं वाईट करणार आहे? एक नोकरी गेली आहे, 2 जातील, 4 जातील, पण सगळीकडेच तर तो पोचू शकत नाही ना. हे बघ बाळा, त्या सचिनमुळे तू तुझ्या आयुष्यात खचून जाऊ नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला खात्री आहे की लवकरच तुला तुझ्या योग्यतेचा जॉब मिळणार आहे. तर अस्मिता म्हणते म्हणजे डॅड मी जॉब केलेला तुम्हाला चालणार आहे? आता मात्र प्रतापराव शांतच होतात. तर अस्मिता म्हणते पण डॅड मम्माला ते आवडणार नाही. प्रतापराव म्हणतात पण खरं सांगू का अस्मिता, मला सुद्धा ते आवडणार नाही, कारण मला खात्री आहे की तू आणि स्मित या घरात अगदी व्यवस्थित राहू शकता. पण तुझी इच्छा आहे ना नोकरी करायची, मग मी तुझ्या इच्छेच्या आड येणार नाही. आता अस्मिता खुश होते. पण अस्मिता आता प्रतापरावांना म्हणते डॅड तुम्ही, मम्मा, घरातील सर्वच जण कुठल्याही क्षणाला कुठलीही सिच्युएशन आली तरी माझ्यासोबत आहात. पण डॅड आता मला स्वतःला हातपाय मारायचे आहेत, स्वतःला काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणूनच माझी ही धडपड चालली आहे. पण डॅड काही केल्या मला यश मिळतच नाही आहे हो, आणि म्हणूनच मला आता खरंच खूप खचल्यासारखं वाटतंय. माझी इच्छाशक्तीच संपत चालली आहे, माझा धीर सुटत चाललाय, मला काय करावं काहीच कळत नाही. तर प्रतापराव अस्मिताला समजावत म्हणतात अगं वेडी आहेस का तू? तू जर असा विचार केलास तर मग तू या सगळ्यामध्ये हरशील आणि सचिन जिंकला असा त्याचा अर्थ होईल. हे चालणार आहे का तुला?
तर अस्मिता म्हणते अजिबात नाही, पण डॅड मी ज्यावेळी जॉबच्या इंटरव्ह्यूला जात होते त्यावेळी मम्माला मी काहीच सांगून जात नव्हते, पण स्मितला घेऊन जात होते, पण त्यावेळी स्मितला चैतन्य सांभाळत होता. हे ऐकून प्रतापराव म्हणतात काय, तर अस्मिता म्हणते की हो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली पेपर वाचत असते आणि त्यातील न्यूज वाचत म्हणते बापरे किती भयंकर अपघात झालाय हा. म्हणजे एका गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये नवरा बायको आणि त्यांचा छोटा मुलगा जागच्या जागीच गेलेत. आता हे ऐकून सुमन काकू प्रतिमा आत्यांना खूप वाईट वाटतं. तर प्रतिमा आत्या म्हणतात आई ग असं काही ऐकवत नाही ग. तर त्यावेळी सायली पुढे अजून एक न्यूज वाचत म्हणते इथे तर अजून एक अपघात झालाय, पण तो ट्रकचा, पण त्यातील दोघेजण वाचले आहेत. पण अजून एका अपघातात एक माणूस गेला. तर सुमन काकू सायलीला प्रश्न करत म्हणतात अगं आज पेपरमध्ये फक्त अपघाताच्याच बातम्या आहेत की काय. तर सायली म्हणते नाही नाही तसं नाही, परंतु अपघाताचं प्रमाण वाढलंय मात्र, हे मात्र नक्की आहे. म्हणजे कधी कधी काहीच कळत नाही की अपघात आपणहून घडत असतात की कोणीतरी घडवून आणत असतं. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांकडे पाहते. त्यावेळी मात्र प्रतिमा आत्या शांतच होतात. आता प्रतिमा आत्यांना त्यांचा अपघात आठवतो. तो क्षण, तो दिवस आजही त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि म्हणूनच प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात बाकीच्या अपघातांचं माहीत नाही, पण आमचा अपघात मात्र नक्कीच घडवून आणला होता. आली नसती ना तर आज आमची तन्वी आमच्यासोबत असती. आता सुमन काकूने खूप वाईट वाटतं. सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात तो अपघात यांनी घडवून आणला होता वहिनी. कोणत्या जन्माचं वैर घेऊन वावरत होते ना ते देवालाच माहीत. परंतु प्रतिमा आत्या आता सुमन काकूंना शांत करतात. आता सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते प्रतिमा आत्या तुम्हाला या अपघाताबद्दल काही आठवत नव्हतं ना, पण आता सगळं आठव डोळ्यासमोर अगदी लख्ख दिसतोय. तर सायली म्हणते तुम्ही मला सांगू शकता का त्या रात्री नक्की काय घडलं होतं. प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात. सायली म्हणते नाही म्हणजे तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू, पण जर तुम्ही काही बोललात तर बोलता बोलता अजून तुम्हाला काही आठवलं तर, त्यामुळे जर तुम्हाला या अपघाताबद्दल आठवत असेल तर तुम्ही मला सांगाल का. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अस्मिता सायलीला फोन करते आणि म्हणते किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार आणि तन्वी किल्लेदार तुम्हाला कायमचं बाय बाय. आता राकेशची ही इच्छा पूर्ण होईल का की अर्जुन हा अपघात होण्यापासून वाचवेल. सायलीला तिची खरी ओळख कळेल का, तिला तिचा भूतकाळ आठवेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.